हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी एक छोटा पॅरेग्राफ घेतलेला आहे आणि तो सुद्धा माय ट्रिप म्हणजेच माझी सहल या विषयावरती. आता अर्थातच आजपर्यंत तुम्ही माझे जे व्हिडिओ पाहिलेले असतील त्या व्हिडिओमध्ये मी आपल्या रोजच्या बोलण्यातील छोटी छोटी अशी मराठीतली वाक्ये घेतलेली होती आणि त्या मराठी वाक्यांचे आपण त्याचे इंग्रजीतील स्ट्रक्चरनुसार इंग्रजीत ट्रान्सलेशन केलेले होते. परंतु आजचा हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमधील वाक्ये, मराठी वाक्ये ही अर्थातच मोठी असणार आहे. त्याचप्रमाणे ही जी वाक्य आहेत ती सलग असणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एक कंटिन्युटी असणार आहे. कारण यामध्ये एक प्रकारचा एक्सपिरियन्स आपण इथे लिहिलेला आहे माय ट्रिपबद्दल, म्हणजे माझ्या सहलीबद्दल. आणि अशा प्रकारचा जो एक्सपिरियन्स असतो तो आपण बऱ्याच वेळेला दुसऱ्यांसोबत शेअर करत असतो. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो अर्थातच खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण की आपण बऱ्याच वेळेला सहलीला जात असतो आणि सहलीहून आल्यानंतर आपला जो अनुभव असतो तो दुसऱ्यांसोबत शेअर करत असतो. पण तो शेअर करत असताना आपण तो मराठीतून सांगत असतो, पण आपल्याला तो इंग्रजीतून सुद्धा सांगता यायला पाहिजे. त्यातील निदान 2-3 वाक्य तरी आपल्याला इंग्रजीतून सांगता यायला पाहिजे. त्यासाठीच मी आजचा हा सब्जेक्ट विषय घेतलेला आहे की माझी सहल. आणि तोच मग आता आपण जो पॅरेग्राफ आहे तो आता आपण इंग्रजीतून ट्रान्सलेट करणार आहोत. तर सुरुवातीला मराठीतील जी वाक्ये मी इथे लिहिलेली आहेत ती वाक्ये मी सुरुवातीला संपूर्णपणे वाचून घेणार आहे. तर इथे बघा, इथे मी लिहिलेलं आहे, मी माझ्या कुटुंबासोबत महाबळेश्वरला सहलीला गेलो होतो. बघा, महाबळेश्वर हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. तेथे थंड हवामान आणि हिरवळ खूप छान होती. आम्ही विविध ठिकाणी भेटी दिल्या. मला तेथील निसर्ग खूप आवडला. आम्ही स्ट्रॉबेरी खाल्ली आणि छायाचित्रे काढली. सहलीदरम्यान आम्ही खूप मजा केली. ही सहल माझ्यासाठी अविस्मरणीय होती. मला पुन्हा महाबळेश्वरला जायला आवडेल. अशा प्रकारे अगदी थोडक्यामध्ये मी हा एक पॅरेग्राफ माझी सहल या विषयावरती तयार केलेला आहे. आता आपण हा क्रमाक्रमाने इंग्रजीमध्ये याचे ट्रान्सलेशन करणार आहोत. तर सुरुवातीला बघा, मी माझ्या कुटुंबासोबत महाबळेश्वरला सहलीला गेलो होतो म्हणजेच अर्थातच आता हे जे सेंटेन्स आहे ते कोणत्या काळात आहे तर पास्ट टेन्समध्ये आहे. मग आता इथे घेणार आहोत आपण आय वेंट ऑन ए ट्रिप, म्हणजेच काय, सहलीला. मी गेलो कुठे, सहलीला. ऑन ए ट्रिप कुठे गेलो, महाबळेश्वरला. टू महाबळेश्वर. कोणासोबत, माझ्या कुटुंबासोबत. म्हणून आपण इथे घेणार आहोत विथ माय फॅमिली. बघा, आय वेंट ऑन अ ट्रिप टू महाबळेश्वर विथ माय फॅमिली. मी माझ्या कुटुंबासोबत महाबळेश्वरला सहलीला गेलो होतो. त्यानंतर नेक्स्ट आहे, महाबळेश्वर हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. म्हणजेच काय, महाबळेश्वर इज ए ब्युटिफुल. सुंदर म्हणजेच काय, ब्युटिफुल. म्हणून आपण इथे लिहिणार आहोत महाबळेश्वर इज ए ब्युटिफुल टुरिस्ट. पर्यटन स्थळ म्हणजेच टुरिस्ट प्लेस किंवा टुरिस्ट डेस्टिनेशन असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. टुरिस्ट प्लेस, स्थळ, प्लेस म्हणजे स्थळ किंवा जागा, किंवा तुम्ही डेस्टिनेशन असं सुद्धा म्हणू शकता. डेस्टिनेशन. बघा, महाबळेश्वर इज ए ब्युटिफुल टुरिस्ट प्लेस किंवा टुरिस्ट डेस्टिनेशन. त्यानंतर तेथे थंड हवामान आणि हिरवळ खूप छान होती. बघा, आता थंड हवामान म्हणजेच काय, कूल क्लायमेट म्हणू शकता तुम्ही, किंवा वेदर असं सुद्धा म्हणू शकता. आपण इथे वेदर घेऊया. द कूल वेदर अँड हिरवळ म्हणजेच ग्रीनरी. वेअर होती, वेअर खूप छान होती. म्हणजेच काय,
व्हेरी नाईस. आणि तेथे म्हणून आपण इथे घेणार आहोत देअर. बघा, द कूल वेदर म्हणजेच काय, थंड हवामान. अँड ग्रीनरी वेअर आणि हिरवळ. वेअर व्हेरी नाईस देअर, तेथे खूप छान होती. त्यानंतर आता नेक्स्ट आहे, आम्ही विविध ठिकाणी भेटी दिल्या. म्हणजेच वी, आम्ही म्हणजेच काय, वी. भेटी दिल्या म्हणजेच व्हिजिटेड, पास्ट टेन्समध्ये आहे व्हिजिटेड. आता विविध ठिकाणी म्हणजेच काय, मेनी डिफरंट प्लेसेस किंवा व्हेरियस प्लेसेस असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. म्हणून आपण इथे घेणार आहोत वी व्हिजिटेड व्हेरियस प्लेसेस. किंवा मी काय सांगितलं, वी व्हिजिटेड व्हेरियस प्लेसेस, किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता वी व्हिजिटेड मेनी डिफरंट प्लेसेस असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आता नेक्स्ट बघा, मला तेथील निसर्ग खूप आवडला. बघा, आय रिअली, REALLY, लाईट, आवडला म्हणजेच म्हणून इथे लाईक घेतलेलं आहे. लाईक द नेचर, नेचर म्हणजेच काय तर निसर्ग. आय रिअली लाईक द नेचर देअर. किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता, आय लाईक द नेचर व्हेरी मच देअर असं सुद्धा म्हणू शकता. खूप आवडला म्हणून व्हेरी मच असं सुद्धा म्हणू शकता. पण मी खूप आवडला म्हणून आय रिअली लाईक द नेचर देअर असं सेंटेन्स इथे घेतलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, आम्ही स्ट्रॉबेरी खाल्ली आणि छायाचित्रे काढली म्हणजेच फोटो काढले. फोटो अर्थातच आपण कुठे गेलो म्हणजे काढतच असतो. मग इथे आम्ही म्हणजेच वी, खाल्ली म्हणजेच इटचं पास्ट टेन्स इथे येणार आहे एट. वी एट, काय खाल्ली, स्ट्रॉबेरीज. म्हणून आपण इथे घेणार आहोत स्ट्रॉबेरीज. वी एट स्ट्रॉबेरीज, आम्ही स्ट्रॉबेरीज खाल्ली. अँड, आणि आता छायाचित्रे काढली, मग तुम्ही पिक्चर म्हणू शकता किंवा फोटोग्राफसुद्धा म्हणू शकता. काढली म्हणजेच टूक, काढली. टेकचं पास्ट टेन्स इथे टूक घेतलेलं आहे. अँड टूक फोटोग्राफ्स. फोटोग्राफ्स अँड सेल्फीज असं सुद्धा म्हणू शकता. सेल्फीज असं जास्त काढले जातात म्हणून तुम्ही इथे सेल्फीसुद्धा म्हणू शकता. त्यानंतर नेक्स्ट बघा, सहली दरम्यान आम्ही खूप मजा केली. बघा, म्हणजेच मजा केली. वी हॅड अ लॉट ऑफ फन. वी हॅड ए लॉट ऑफ फन म्हणजे खूप मजा केली. केव्हा, सहली दरम्यान म्हणजेच ड्युरिंग द ट्रिप. ड्युरिंग द ट्रिप म्हणजेच काय, सहली दरम्यान किंवा सहलीच्या वेळेस, अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, ही सहल माझ्यासाठी अविस्मरणीय होती. बघा, अविस्मरणीय म्हणजेच अनफॉर्गेटेबल असं त्याला आपण म्हणतो. मग ही सहल म्हणजेच काय, धिस ट्रिप. होती म्हणजेच वॉज. धिस ट्रिप वॉज अनफॉर्गेटेबल. अनफॉर्गेटेबल म्हणजे अविस्मरणीय. धिस ट्रिप वॉज अनफॉर्गेटेबल. ही ट्रिप अविस्मरणीय होती. कोणासाठी होती, माझ्यासाठी. म्हणून आपण घेणार आहोत फॉर मी. धिस ट्रिप वॉज अनफॉर्गेटेबल फॉर मी. ही सहल माझ्यासाठी अविस्मरणीय होती. आता नेक्स्ट बघा, लास्ट सेंटेन्स, मला पुन्हा महाबळेश्वरला जायला आवडेल. अर्थातच मग इथे कसं येणार आहे, आय वूड लाईक, मला आवडेल. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, आय वूड लाईक. काय आवडेल, महाबळेश्वरला पुन्हा जायला. म्हणून इथे आपण घेणार आहोत टू गो टू महाबळेश्वर. महाबळेश्वर पुन्हा म्हणजेच अगेन. बघा, अशा प्रकारे आय वूड लाईक टू गो टू महाबळेश्वर अगेन. मला पुन्हा महाबळेश्वरला जायला आवडेल. आता बघा, इथे मी जे सहलीचं
आपण इथे एक एक्सपिरियन्स सांगितलेला आहे, शेअर केलेला आहे तो महाबळेश्वरबद्दल. तर तुम्ही इतर कुठे गेला असाल तर त्या ठिकाणचं सुद्धा तुम्ही इथे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करू शकता. तर आता अगदी नुकतीच तुम्ही कोणत्या ट्रिपला गेलेला असाल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि तुम्हाला तिथे पुन्हा जायला आवडेल का ते सुद्धा नक्की सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटासा पॅरेग्राफ घेतलेला आहे माय ट्रिप म्हणजेच माझी सहल या विषयावरती. तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.